प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, आज आपण स्तोत्र 78-35 ह्या वचनावर मनन करणार आहोत. वचन: देव आमचा दुर्ग आहे, परात्पर देव आम्हाला मुक्त करणारा आहे, याची आठवण त्यांना झाली. हे वचन मुख्यतः मानवी स्वभाव आणि देवाचे अपरिवर्तनीय स्वरूप याबद्दल शिकवते. पहिली गोष्ट, याची आठवण त्यांना झाली. हे काय सांगतं की स्तोत्र 78 मध्ये देवाने जेव्हा लोकांना त्यांच्या पापांमुळे शिक्षा केली, तेव्हाच त्यांनी देवाकडे परत पाहिले. तेव्हा हा शब्द संकटाच्या वेळी आठवण होण्याचे सूचित करतो. यामध्ये मानवी प्रवृत्ती कशी आहे की जेव्हा माणूस आरामाच्या स्थितीत असतो तेव्हा तो देवाला विसरतो, पण जेव्हा कठीण परिस्थिती म्हणजे दुःख, आजार असेल, एखादं संकट असेल, त्यावेळेस येतं त्यांच्यावर, तेव्हा त्याला देवाचे सामर्थ्य आणि गरज आठवते. म्हणजेच काय, याच्यातून आपण काय शिकतो की जेव्हा आपण सुस्थितीत असतो, आरामदायी जीवन जगत असतो, तेव्हा आपण देवाला कधीही विसरू नये. संकटे आपल्यावर लगेच देवावर अवलंबून राहण्याची गरज दाखवते. परमेश्वर नेहमीच आपला आधार आहे, केवळ संकटात नाही. दुसरी गोष्ट काय आहे की देव आमचा दुर्ग आहे. काय? तारणारा आहे. तारणारा म्हणजे काय? तारणारा म्हणजे जो गुलामगिरीतून, धोक्यातून किंवा एखाद्या दंडातून वाचवतो. देव नेहमीच त्याच्या लोकांसाठी विश्वासाचं आश्रयस्थान होता. जरी ते इस्रायल लोक त्याला विसरले तरी पण देव त्यांचा आश्रय होता. खडक म्हणजे काय? खडक हे स्थिरता आणि सुरक्षित आश्रयस्थानाचं प्रतीक आहे. लोकांचं हृदय अस्थिर असलं तरी देव कायम त्यांचा आधार आणि रक्षणकर्ता राहिला. याच्यातून आपण काय शिकतो की जेव्हा आपल्या चुका आणि दुर्लक्ष असूनही देवाचं स्वरूप बदलत नाही, तर परमेश्वर तो नेहमीच विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आधार आणि मुक्तीचा स्रोत आहे. या वचनाने परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.